नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर MTP ॲक्ट म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा 1971 साली हा GNM थर्ड इयरला विचारला जाणारा क्वेश्चन आहे। मिडवायफरी गायनेकोलॉजीमध्ये विचारला जातो। तर आपण ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। तर MTP ॲक्ट म्हणजे काय? तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ज्याला म्हटलं जातं, फुल फॉर्म त्याचा आहे। तर वैद्यकीय गर्भपाताचा काय आता भारतीय लोकसभेत 1971 साली पास झाला व त्याची अंमलबजावणी 1/4/1972 पासून करण्यात आली। गर्भपात करण्याची पद्धत सुरक्षित, कायदेशीर, निर्जंतुकीकरणाचे तत्त्वे पाहून अंमलात आणतात। आणि गर्भपाताचे उद्देश काय आहेत? तर बेकायदेशीरपणे गर्भपातापासून होणारे आजार व मृत्यू टाळणे, अप्रत्यक्षरित्या लोकसंख्या वाढी व नियंत्रण। त्यानंतर आहे कारणे कोणती गर्भपाताची? तर मातेकडील कारणे, गरोदर राहण्यापूर्वी मातेस गंभीर स्वरूपाचा आजार असतील व या गरोदरपणामुळे मातेच्या जीवितास धोका असल्यास, उदाहरणार्थ अपस्माराचे झटके, हृदयविकार असेल तर आपण गर्भपात करतो। सामाजिक कारणामध्ये बलात्कार झालेली कुमारिका गरोदर राहिल्यास, कुटुंब नियोजनाच्या पद्धती अपयश ठरल्यास, त्याच्यानंतर आर्थिक कारणे, गर्भ आणि अस्वाभाविक असल्यास, आर्थिक कारणे, गर्भ अस्वाभाविक असल्यास आपण MTP करतो। वैद्यकीय गर्भपाताच्या तरतुदी कोणत्या? वैद्यकीय गर्भपात कोण करू शकतो? तर वैद्यकीय गर्भपात इंडियन मेडिकल परिषदेचा मान्यताप्राप्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर करू शकतो। त्यानंतर 1956 मध्ये पास झालेल्या कायद्यानुसार DDHS कडून वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र मिळालेले डॉक्टर जे आहेत ते वैद्यकीय गर्भपात करू शकतात। जिल्हा शल्यचिकित्सक यांनी वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र दिलेले डॉक्टर हे वैद्यकीय गर्भपात करू शकतात। कोण करू शकतो? इंडियन मेडिकल परिषदेचा मान्यताप्राप्त जे इंडियन मेडिकल आहे त्या परिषदेचा मान्यताप्राप्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर करू शकतो। 1956 मध्ये पास झालेल्या कायद्यानुसार DDHS कडून वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र मिळालेले डॉक्टर जे आहेत ते गर्भपात करतात। जिल्हा शल्यचिकित्सक यांनी वैद्यकीय गर्भपात करण्याचे प्रमाणपत्र दिलेले जे डॉक्टर आहेत ते करतात। वैद्यकीय गर्भपाताचा कालावधी काय आहे? तर कायद्याने मिळालेला डॉक्टर 12 आठवड्यांच्या आतील गर्भपात करू शकतो। ठीक आहे, 12 आठवड्यानंतर ते 20 आठवड्याच्या आतील गरोदरपण असल्यास गर्भपातासाठी 2 डॉक्टरांचे मत घ्यावे लागते। 12 आठवड्याच्या आत असेल ते एक डॉक्टर जे आहेत ज्यांना परवाना मिळाला कायद्याचा ते हे गर्भपात करू शकतात। पण 12 आठवड्याच्या नंतर 20 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टरांचे मत घेतले जाते। वैद्यकीय गर्भपाताचे ठिकाण कोणते आहे? तर सरकारी दवाखाना, DHS किंवा DHO अगर सिव्हिल सर्जनने नेमून दिलेली जागा हे ठिकाण आहे। लेखी संमती, तर 18 वर्षावरील जर आपल्याला सिग्नेचर ते घ्यावं लागतं, आपण गर्भपातासारखी गोष्ट करतोय तर त्याच्यासाठी 18 वर्षावरील स्त्री वैद्यकीय गर्भपातासाठी स्वतः लेखी संमती देऊ शकते आणि 18 वर्षाखाली मुलीच्या गर्भपातासाठी पालकांची लेखी संमती लागते। ह्याच्यामध्ये गुप्तता राखली जाते, वैद्यकीय गर्भपाताची गोपनीयता पाळली जाते। भरलेले छापील फॉर्म फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी आणि रेकॉर्डसाठी ठेवलेले असतात, इतर कोणालाही पाहायला मिळत नाहीत हे। आणि गर्भपात कायद्यानुसार नियमात सांगितल्याप्रमाणेच अनुभव गुणवत्ता असलेल्या डॉक्टरांस गर्भपात करण्यास परवानगी आहे। हे गर्भपात सरकारमान्य संस्थेतच करायला हवेत। गर्भपात करण्यासाठी गरोदरपणाचे 12 आठवडे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा काळ सगळ्यात सुरक्षित असतो। गर्भपात जितका लवकर केला जाईल तितका तो सोपा व मातेसाठी अधिक सुरक्षित असतो। गर्भपातासाठी डायलेशन आणि क्युरेटस DNC हे ऑपरेशन फारच उपयुक्त आहे, परंतु त्यापेक्षा काही वर्ष सक्शन पद्धत याप्रमाणे जास्त लोकप्रिय ठरते। त्याच्यानंतर आहे 12 आठवड्याच्या नंतर मात्र गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात स्त्रीला भरती करून पोटावर शस्त्रक्रिया करावी लागते। 12 ते 20 आठवड्यातील गर्भपात करण्यासाठी गर्भपात कायद्याप्रमाणे 2 नोंदणीकृत वैद्यकीय मगाशी सांगितलं त्यांची व्यावसायिकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। गर्भपात कायद्याप्रमाणे 20 आठवड्यांचा गर्भच गर्भपाताने काढून टाकता येतो। गर्भपातांच्या सेवामध्ये कमालीची गुप्तता किंवा गोपनीयता आपण ठेवली पाहिजे। रक्तस्राव, जंतुसंसर्ग व गर्भाशयाला इजा होऊन ते फाटणे हे गर्भपाताचे 3 मोठे प्रमुख धोके असतात। तज्ज्ञाच्या हातून हे धोके क्वचित उद्भवतात। याखेरीज आपोआप होणाऱ्या गर्भपातामध्ये वाढ व गर्भपातानंतर येणारे वंध्यत्व हे गर्भपाताची दूरगामी दुष्परिणाम होय। रक्तस्राव, जंतुसंसर्ग व गर्भाशयाला इजा होऊन ते फाटणे हे गर्भपाताचे 3 प्रमुख धोके आहेत, पण तज्ज्ञांच्या हातून हे धोके क्वचित होतात, असं शक्यतो होत नाहीत, कारण डॉक्टर ह्याच्यामध्ये म्हणजे काळजी घेतात। याखेरीज आपोआप होणाऱ्या गर्भपातामध्ये वाढ, गर्भपातानंतर येणारे वंध्यत्व हे गर्भपाताचे दुष्परिणाम आहेत। तर अशा प्रकारे आहे हा गर्भपाताचा
किंवा MTP ॲक्ट जो आहे तो, वैद्यकीय गर्भपात कायदा. तर हो आहे हा व्हिडिओ आजचा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.